नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. वाजल्या आहेत 9. आज आहे रविवार. अन्वी झोपलेली आहे, देवपूजा झालेली आहे, माझी अंघोळ झाली म्हणून घरच्या देवाच्या पाया पडायला आलेली आहे. तर ह्या गोण्या ज्या दिसत आहेत ना, ते तांदूळ आहेत. तुम्हाला मी सकाळ दाखवते कशी आहे ती. इथे ना आई अर्णवला बरं नव्हतं, त्याच्यामुळे त्याला खिमटी पाजायला शोधत होती. तर मीही शोधून बघितल्यानंतर कळलं तो कुठे लपला आहे तो. तर मी आईनं म्हटलं या तुम्हीच बघा. तर आई नाटक करत होत्या आधी, तो भेटत नाही म्हणून. नंतर त्याला पकडल्यावर आजी आजोबा आणि नातवंडांचं बॉन्डिंग असंच असतं. त्यांनाही थोडं रिलॅक्स वाटतं आम्ही गेलो की. इथे ना नारळ पाणी प्यायचं होतं म्हणून शाळ काढायला एक माणूस बोलवलेलं. तर ते नारळ काढून देत होते, कारण मस्त ताजं शहाळ पाणी प्यायला तर मिळणार होतं आम्हाला. गावी गेलो ना की बोलवतात नारळ काढायला आणि मग फ्रेश असं पाणी प्यायला मिळतं. असं आपल्या मुंबई ठिकाणी नाही मिळत, पण गावी गेलो ना आमच्याकडे श्रीवर्धनला तर नक्कीही मिळतं. तर थोडंसं लांबून करत होती व्हिडिओ मी, कारण थोडं रिस्की होतं तिथून खालून जाऊन व्हिडिओ बनवायला. तर हा पाय किती नारळ आलेला आहे. नंतर भाऊ आणि अमोल दोघं मिळून नारळ झेल घेत होते. साधारण 7 का 8 नारळ काढले. मग ते काका खाली येत होते. तर आज होतं मेनू आमचा मटन, चिकन आणि वडे, भोकाचे वडे. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल, मी वाटप आधीच काढून ठेवला होता, कारण दुसऱ्या दिवशी ना मेथीचे लाडू आणि रव्याचे लाडू करायचे होते आणि निघायचंही होतं मुंबईला. त्याच्यामुळे वाटप मी मुंबईवरून गेल्याच वाटप वगैरे काढून घेतलेलं आणि आई मोदकाचं करत होत्या. आधीच्या व्हिडिओ तुम्ही पाहिलात ना तर तुम्हाला कळेल. तर आमच्याकडे ना फक्त सुपारी आणि नारळाच्याच बागा तुम्हाला दिसतील. शुभ्रा पहिल्यांदाच आलेली घरी आणि गावीसुद्धा. शुभ्राचं गाव आहे सातारा. ती कोकणात आलेली आहे. तिला कसं कोकण आहे बघायचं होतं म्हणून दापोली तर तिला आवडलेलं आहे. आता श्रीवर्धन बघू म्हणून आम्ही श्रीवर्धनलाही तिला आणलेलं आहे. तर इथे वाडीमध्ये पाणी सोडलेलं विहिरीचं, म्हणजे प्रत्येक झाडांना पाणी लागेल म्हणून. ते इथे आई पाण्यात कपडेही धुत होते. ही आहे आमची विहीर. पाणी थोडं कमी झालेलं आहे. पावसाळ्यात ना हे काठोकाठ इथे पाणी असतं, म्हणजे तुम्ही मगानेही पाणी काढू शकता असं. कालच वाटप करून ठेवल्यामुळे जास्त कामाचा प्रेशर पडला नाही. पटापट चिकन आणि मटन मी गॅसवरच बनवून घेतलेलं आहे. ह्याच्या आधीच्या खूप जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, मी श्रीवर्धनचं चुलीवर बनवलेलं चिकन आणि मटन हेही व्हिडिओ मी टाकलेली आहे. तर ही केळफुलं आहेत ना मी घेणार आहे, कारण मी मुंबईला जाऊन केळफुलाची भाजी करणार आहे आणि केळी पण इलायची केळी आहेत ती पण घेऊन जाणार आहे. ते हे शाळा काढलेलं ना, अर्णवला बरंच नव्हतं, तर आई बोलले त्याला शाळा द्यायला. आता मुंबईला निघणार म्हटलं की प्रत्येक आजी आजोबा काही ना काही नातवंडांना देतात. तर आई बाबा आम्ही गावाला गेलो ना की गावावरून निघताना काय ना काय भेटवस्तू देत असतात. तर हे नारळ सोलायचं काम चालू होतं भाऊंचं. नारळ मुंबईला घेऊन यायचेत म्हणून. ते अर्णवसाठी त्यांनी शाळा फोडलेलं आहे.
प्रॉपर असा नारळ सोललेला आहे भाऊंनी, हे पाहू शकता नारळ. आणि इथे आई चुलीवर वडे करायला सुरुवात केलेले आहेत. आईंचे सगळे वडे छानपैकी असे फुललेले होते, पण नंतर मी बसले ना तर माझे वडे नाही फुगले ते व्यवस्थित. आईंना कशी सवय आहे ना, त्याच्यामुळे त्यांच्या हाताला कदाचित चव असेल आणि सवय आहे त्याच्यामुळे. तर शुभ्रा आणि बंटी वाडी बघून आलेले आहेत. आता शुभ्रा बसतील आमच्या वडे करायला. हे आहे अळूवड्यांची पानं. तिथे ना बाबा दाखवते आम्हाला केळी आणायची आहेत ना मुंबईला, तर कुठली केळ झालेली आहे ना ती केळ तोडायची होती, म्हणून भाऊ कोयता घेऊन ते हे करवते, तोडू होते. आम्हाला एका साईडला उभं राहायला सांगितलेलं, कारण तो क्रॉस झालेला होता ऑलरेडी. अति वेट होतं वाटतं त्याच्यामुळे. आता ना केळ तुम्हाला ते काढल्यावर दाखवेलच व्हिडिओमध्ये. तर हे पहा केळी. एकदा केळी आली ना तर परत त्या झाडाला केळी येत नाही, मग ते काढून टाकावं लागतं असं मला अमोल बोलले. मला माहिती नव्हतं. काही गोष्टी अमोलने मला सांगितलेल्या आहेत. इथे फोटो सेक्शन चालू होतं बंटी आणि शुभ्राचं. आता आजूबाजूचं थोडं परिसर ते साफ करून घेत होते भाऊ. बाबांना इथे सांगत होते की मी होतो, म्हणजे बाबांनी ही झाडं लावलेली आहेत सगळी. पूर्वीच्या काळी कसं माहीत आहे, जसं आपले आजोबांनी किंवा बाबांनी जे वृक्षारोपण केलेले असतात ना, त्यांची फळं त्यांच्या नातवंडांना मिळतात. ही वस्तुस्थिती खरं आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळेल, कारण बाबांनी केलेली मेहनतीचं फळ त्यांची नातवंडं आता खात आहेत. आणि जे मुंबईला आहेत ना प्रॉपर राहणारे किंवा स्थायिक, त्यांना ज्यांना गाव नाही आहे ना, त्यांनी नक्की कोकणात जावं आणि एन्जॉय करून बघावं. खूप छान आहे आमचं कोकण. हे आहे रामफळ. रामफळ पण खूप आलेले होते. जांब पण आहेत, पण जांब आले नव्हते. साधारण 1 महिन्यामध्ये जांब येतील असं आई बोलल्या. पण रामफळ आणि शहाळ आम्ही खूप खाल्लं आणि पिलेलं आहे. तर मी चमचा घेऊन गेली. हे नारळ ना घरी मुंबईला घेऊन जायचे आहेत. हे केळीही मुंबईला घेऊन जायचे आहेत. अजून आम्हाला लाडू वळवायचे आहेत. मी चमचे बंटीसाठी घेऊन गेले, कारण ते रामफळ आहे ना चमच्याने खाल्लं ना तर खूप छान लागतात. एकदम मासळलेला होता त्याच्यामुळे. तर आई मला बोलल्या की मी आता जेवायला वाढते, तोपर्यंत तू करून घे. म्हणून मी आणि शुभ्रा, म्हणजे आम्ही दोघी, अर्चना मिळून वडे करत होतो. पण आमचे वडे दोघींचे फुगले नाही आहेत, कारण कदाचित आम्हाला सवय नाही आहे त्याची, म्हणून पण प्रयत्न नक्की मात्र केले. पण आईंच्या हातचं 1 नंबर. मस्त.
ही मांजर आहे ना, ती फुग्याच्या मागे लागली होती आणि अमोलनं व्हिडिओ कॅप्चर करत होते. तिला कदाचित कळलं असेल हा व्हिडिओ बनवते म्हणून ती इग्नोर करत होती, पण त्याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये ना ती त्या फुग्याबरोबर छान खेळत होती. तर इथे ना अमोल केळी आता वेगवेगळी करून घेत आहेत, कारण पॅकिंग करून घ्यायचे गोण्यांमध्ये. त्याच्यामुळे आमचा गण्या बघा मागे कसा उभा आहे. आईनी म्हणजे मोठ्या सासूबाई माझ्या आलेल्या आहेत. त्यांनी पहिलं कोंबड्यांना म्हणा किंवा मांजरीला किंवा तो गण्या आमचा कुत्रा, त्यालाही आधी जेवण दिलेलं आहे. सोफ्यावर अर्णव झोपलेला आहे. आईंचं काही मन लागत नव्हतं अजिबात. नातू आजारी होता, तर गेल्यापासून अर्णव आजारीच होता. इथे चिकन, मटण, वडे आणि भात. शुभ्रा व्हेज आहे, त्याच्यामुळे तिच्यासाठी मटार फ्लॉवरची भाजी, वरण, भात आणि वडे असा मेनू होता आमचा. हे सगळं झालं. भांडी वगैरे झाल्यावर आईंनी घेतलं रवा करायला. रवा छानपैकी तुपात लालसर असा भाजून घेतला. त्यात पिठी साखर टाकून घेतलेली आहे. थोडंसं टेस्ट करायला दिली वेलची पूड टाकून की साधारण गोड किती. आणि ना हा तूप गरम घेतलेला आहे. आई बोल्या थोडं थोडंच घ्यायचं, म्हणजे जेवढं तू लाडू वळवशील ना तसं थोडं थोडं एक साईड तूप टाकून घ्यायचं आणि लाडू वळवायचे. तर सगळ्यात आधी ना रव्याचे लाडू आम्हाला खरंच जमत नव्हतं, शुभ्राला आणि मला. कारण हातात घेतलं की ते फिसकटायचे आणि खाली पडायचे. पण आई प्रॉपर करत होते अगदी. जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, प्रॉपर आईने मोदक केलेले आहेत, वडे म्हणा किंवा लाडू. ते झाल्यानंतर लाडू रव्याचे लाडू आम्ही ठेवले आणि इथे ना मेथी बारीक केलेली, मेथीमध्ये भाजलेला रवा टाकला आहे आणि साधारण 2 का 3 नारळाचा कीस, म्हणजे ओला नारळाचा कीस छानपैकी भाजला आणि तो मिक्स केलेला आहे. आता आई ना गुळाचा पाक करतील. ह्याच्यामध्ये ना मेथी पाव किलो, साधारण रवा टाकला आईने आणि 2 अख्खे मोठे नारळ खवून वगैरे घेतलेले आहेत, भाजून वगैरे तुपामध्ये ते. आणि हे मिश्रण आता एक केलेलं आहे. रव्याचे लाडू ऑलमोस्ट तयार आहेत. आता मी ते बाहेर नेऊन ठेवते कट्ट्यावर, कारण न्यायच्या वेळेस पॅक करून नेता येईल. ते इथे आईने पाक बनवायला ठेवलेला आहे. हे सामान ना मी गावी गेल्यावरच घेतलं, मुंबईवरून घेतलं नव्हतं, कारण ना गूळ हा प्रॉपर मुंबईत असा मिळणारच नाही. त्याच्यामुळे मी गावीच जाऊन हा सामान घेतलेला. आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं तर कळेल, मी रिक्षाने आली ते त्यासाठीच की मी सामान घेऊ शकते. तर जे मिश्रण मिक्स केलेलं होतं ना ते पाकात टाकलेलं आहे आणि लाडू आम्ही वळवलेले आहेत. आता फायनली आम्हाला आता निघायची वेळ झालेली होती. गाडी बंटीने दारात आणून ठेवली, कारण सामान अफाट झालेला होता, एवढा की मागची सीट फोल्ड करून आम्हाला सामान ठेवायला लागला. निघताना शुभ्रा पहिल्यांदाच आली, त्याच्यामुळे आईने साडी आणि बंटीची शुभ्राची ओटी भरली आणि बंटीलाही गिफ्ट दिलेलं आहे. तर असं झालं आमचा हा कार्यक्रम. तर घरातलं मेन देवाच्या आधी पाया पडून घेतल्या आणि मग नंतर जेवढे मोठे आहेत ना तेवढ्या सगळ्यांच्या आम्ही पाया पडलेलो आहोत. अर्णवला आणि अन्वीलाही सांगितलेले पाया पडायला. निघताना बाबांचा आईचा जीव जड झालेला. साधारण 1 दिवसासाठीच का होईना पण नातवंडांची भेट झालेली त्यांची. गावी असणाऱ्या आजी आजोबांची ओढ नातवंडांमध्ये खूप, म्हणजे ती अटॅचमेंट खूप वेगळी असते. आम्ही दरवेळी निघतो ना तेव्हा आईंच्या डोळ्यात पाणी असतं, कारण तिचे नातवंड निघालेली असतात मुंबईला यायला परत, म्हणून परत कधी येणार हाच शब्द त्यांच्या तोंडावर असतो. तर गाडीत सामान सगळं टाकलेलं आहे. काय राहिलं आहे का मी एकदा बघून घेते, कारण औषधं वगैरे अन्वीची सगळी मी घेतलीत का पाहून घेतली आधी. सगळं सामान टाकलेलं आहे गाडीत. आता निघायचं आहे. ओटी भरून झाली की ही दोघंही पाया पडून घेणार आणि आम्ही प्रवासाला सुरुवात करणार. निघायच्या आधी वाटेवरचे हे फोटोज आणि काही व्हिडिओज केलेले ग्रीनरीजचे, हे पाहू शकता. तर फायनली आम्ही निघालो आहोत. आता साधारण
5:30-6 वाजता संध्याकाळी आम्ही निघालो. 6ला आम्ही निघालो, कारण वाटेतच कुठेतरी जेवणार म्हणून. कारण 11-12 वाजेपर्यंत पोचलो ना तर रात्रभरात झोप होईल आणि सकाळी अमोल कामाला जातील आणि मुलंही शाळेत जातील म्हणून. तर ही आहे कमानी श्रीवर्धनची. आम्ही आता श्रीवर्धनच्या बाहेर हद्दीतून आलेलो आहोत. ते एका ठिकाणी थांबलेलो. मला वॉमिटिंगचा त्रास सुरू झालेला, त्याच्यामुळे मी आणि अर्णवनी खाल्लं नाही. इथे व्हेज फ्राय राईस मागवलेलं. अमोलनी कोंबडी रस्सा आणि भाकरी मागवलेली. बंटीनी फिश थाळी मागवलेली. हॉटेल संगममध्ये आम्ही जेवायला थांबलेलो होतो. वॉशरूमला वगैरे जाऊन आलो आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. इथे अर्णव आणि मी ना फक्त कोल्ड्रिंक पिऊन घेतलं, कारण जेवायला होतच नव्हतं प्रवासामध्ये. त्यामुळे, कारण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर आम्ही ठाणा ते श्रीवर्धन प्रवास केला, मग कामं वगैरे, आणि त्याच्यानंतर आज सकाळी उठल्यापासून काम चालू, श्रीवर्धन ते ठाणा परत प्रवास. कंटिन्यू 2 दिवस आम्ही प्रवासच करत होतो, त्याच्यामुळे खूप थकवा आलेला. तर आता आपण भेटणार आहोत दापोलीला, शिमगोत्सवला, जेव्हा देव घरी येतात तेव्हा. तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि काळजी घ्या. टेक केअर. बाय.